कोहम, मी कोण आहे, मी हा कोण करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. मी कोण आहे हा विचार आम्हाला करता आला पाहिजे. हे विश्व कुठून निर्माण झालं, याचं उपादान कारण काय आहे. कोहम कथम इदम जातम, को वै कर्तास्य विद्यते, याचा करता कोण, याचं उपादान कारण काय आहे, याचा विचार माणसाने करावा. आमच्या विचाराचे विषय वेगळे, आमच्या प्रयत्नांचे विषय वेगळे. म्हणून आम्हाला प्रयत्न तेच करायचे, फक्त प्रयत्नाचा विषय बदलायचा. कबीर महाराजांकडे एक साधक आला, तरुण साधक. त्यावेळेला कबीर महाराज आपल्या अंगणातल्या बागेमध्ये काही रोप लावण्याचं काम करत होते. काही झाडाची रोपं त्यांनी आणलेली होती आणि बागेमध्ये ती रोपं लावायचं काम चालू होतं. मग त्याच्याकरता जागा बदलाव्या लागतात, या कुंडीतलं त्या कुंडीत, ह्याच्यात नवीन त्याच्यात ते चालू होतं. ते काम त्यांचं चालू असताना हा तरुण तिथे गेला आणि त्यांनी कबीर महाराजांना विचारलं की कबीर महाराज, परमार्थ परमार्थ क्या चीज आहे. परमार्थ परमार्थ म्हणजे काय आहे सांगा मला जरा समजावून, मला करायचं आहे परमार्थ, पण मला त्याचा अर्थ कळत नाही. परमार्थ परमार्थ म्हणजे काय. कबीर महाराज काही बोलले नाहीत, दुर्लक्ष केलं. रोप लावणं चालू होतं, या कुंडीतलं काढ, त्या कुंडीमध्ये लाव, त्या कुंडीतलं काढ, तिथं लाव, ते मोठ्या कुंडीत लाव, वगैरे वगैरे त्यांचं सगळं चालू होतं. ती रोपं आणलेली लावलेली ती काढणं, इतरत्र ठिकाणी लावणं चालू. त्यांनी काही लक्ष दिलं. त्याला वाटलं यांना ऐकू गेलं, म्हणून त्यांनी पुन्हा विचारलं, कबीर महाराज अहो परमार्थ म्हणजे काय सांगा ना मला. तरी त्यांनी लक्ष दिलं. त्याला वाटलं कदाचित म्हातारे झालेत, ऐकू येत नसेल. जवळ गेला, हात लावून त्यांचं लक्ष आकर्षित केलं आणि त्यांना विचारलं, मी तुम्हाला विचारतोय परमार्थ म्हणजे काय. तरी त्यांनी काही उत्तर दिलं नाही. त्यांचं काम चालूच होतं. शेवटी त्यालाही राग आला. अरे आम्ही काही साधक आहोत, त्या मार्गावर जाण्याचा प्रयत्न करत आहोत, यांनी मार्गदर्शन करायचं सोडून दिलं, दुर्लक्ष करतात. केवढा अपमान. साधक दशेत केवढा अपमान. मग काही नाही, हे काही बरोबर नाही. म्हणून त्यांना असं उभं केलं आणि त्यांना हलवून विचारलं, मगापासून मी तुम्हाला विचारतोय परमार्थ परमार्थ काय आहे. तेव्हा त्यांना कबीर महाराज बोलले, वेड्या मगापासून मी तुला तेच सांगतोय. अरे काही बोललाच नाही तुम्ही, परमार्थ क्या चीज है. त्यांनी सांगितलं, अरे मूर्ख, इधर से उखाड़ना उधर लगाना, इसी का नाम परमार्थ है. फक्त आम्हाला प्रपंचातून काढायचंय आणि देवाच्या चरणाकडे लावायचं. इधर से उखाडना उधर लगाना, सायास करीसी, हे चालूच आहे ना दोन्हीकडे. मनाला आलंबन तर लागणारच आहे ना. आलंबनाशिवाय मन राहूच शकत नाही. निरावलंबित अंतःकरण असं शक्यच नसतं. आलंबन मनाला लागतंच, काहीतरी लागतं, योग्य अयोग्य नंतर. मग ते मन स्वैर होतं. जर आलंबन नसेल तर मग ते इकडं धाव तिकडं धाव, त्रैलोक्यही न पुरे राहता वया ज्ञानोबराय बोलूनच दाखवतात. मग त्याला त्रैलोक्य पुरत नाही. त्याला आलंबन दिलं, मग अल्पकाळ का होईना ते थोडंसं स्थिर होतं. आलंबन हे अधिक व्यापक असेल तर अजून जास्त स्थिर होतं. आलंबन जर परमात्मा असेल तर हलतच नाही. आता कोठे धावे मन, तुझे चरण देखील या, भाग गेला क्षीण गेला, अवघा झाला आनंद, हे तिथे होतं. त्या मनाला मग धावायला जागा राहत नाही. कारण मनाचं धावणं हे अंततोगत्वा सुखप्राप्ती करता असतं. प्राप्त विषयातल्या सुखाची अगदीच अल्पकालीनता, प्राप्त विषयाच्या सुखाची नश्वरता ही त्या मनाला पटली की ते मन त्या विषयाला सोडून जातं. म्हणून मनाला विषय असा दिला पाहिजे की ज्या विषयातलं सुख हे नित्य आहे, ज्या विषयाचं सुख शाश्वत आहे. आणि असं शाश्वत सुख फक्त परमात्म चरणात आहे. म्हणून हे म्हणावं लागलं की आता कोठे धावे मन, तुझे चरण देखिले. देखिले तुमचे चरण निवांत राहिले मन, कासया त्यजिन प्राण आपुला गे माय. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, असे न धणीवरी आपुले माहेरी, वगैरे वगैरे. पुढचं सोडून द्या. पण मन तिथे शांत राहतं. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांना हे बोलून दाखवावं लागलं की तू अनेक सायास करतो, सायास करीसी प्रपंच दिन, हरिसी न भजसी कवण्या गुणे. कशामुळे, का असं. कारण आम्हाला प्रपंचामध्ये तर चालूच आहे,
सगळ्यांनाच वाटतं आपला प्रपंच चांगला चालावा, ल्यावे खावे बरे असावे सदैव हेची धरी हाव संसारी. बर गंमत काय, ल्यावे खावे हे प्रपंचातच वाटतं परमार्थात वाटत नाही असं समजू नका. आपण कपडे परिधान करावेत, आपण चांगलं खावं, परमार्थात त्याची गरज नाहीये का? एखादा साधक आहे, देवाच्या चिंतनाला बसला, प्रचंड थंडी पडली, मला कपड्याची गरज नाही, या वैराग्याला त्या वेळेला काय अर्थ आहे? काही नाही, तू गरम कपडे घे, पण तुझं चिंतन चांगलं होऊ देत. कपड्याकडे लक्ष देऊन तुझ्या चिंतनाकडे लक्ष दे, असू दे. उन्हाळ्यात बसला, एखादा पंखा वर चालू ठेवला, का एवढ्या आयशो आरामात कुठे परमार्थ असतो का म्हणायची गरज नसते. ठीक आहे, त्याच्या चित्तवृत्ती एकाकार होण्याकरता जर काही बाह्य साधनांची मदत घ्यावी लागत असेल, ते चूक कुठे आहे मला सांगा ना. ल्यावे खावे याच्यामध्ये प्रपंचातही अडचण नाही, परमार्थातही अडचण नाही, पण खरी अडचण प्रपंचात कुठे? मी आपल्याला सांगतो. काय आहे की अन्न मिळतं प्रारब्धाने. मी आपल्याला एक छोटंसं उदाहरण सांगतो त्या निमित्तानं. समजा माझ्या प्रारब्धामध्ये आज जेवण नाही आहे, समजा आहे, दोनदा झालंय, तिसऱ्यांदा होणार आहे, पण उदाहरण म्हणून सांगतो. समजा माझ्या प्रारब्धात आज जेवण नाही आहे, माझ्या प्रारब्धामध्ये आज काहीतरी अल्पस्वल्प फराळ आहे, चिवडा आहे, पोहे आहेत, काहीतरी मला मिळणार आहे. मग आता एखाद्या माणसाला जेवण नाही मिळालं, संध्याकाळ झाली, घरी आला, घरचंही जेवण संपलेलं आहे, मग बायकोने सांगितलं आता काही नाही आहे, ठीक आहे, मी तुम्हाला पोहे करून देते. तिने पोहे करून दिले. बशीभर पोहे त्याच्या हातात आल्यानंतर प्रारब्धात एवढं अन्न आहे असं मानून सुखाने ते आपण ग्रहण करावं, याच्यात काही अडचण नाही आहे. अडचण नाही आहे. त्याला जे मिळालंय ते प्रारब्धाने मिळाले, अनुकूल मिळालं, चांगलं मिळालं. ते पोहे तो हातात बशी आल्याबरोबर तो म्हणतो, जरा वर लिंबू आहे का, इथं अडचण आहे. सगळा संसार इथं सुरू होतो. ल्यावे खावे मध्ये संसार नाहीये, ते बरे असावे असं वाटलं की त्याच्याकरता सायास करावे लागतात. प्राप्त होणारी वस्तू प्रारब्धवशात प्राप्त होणार असेल तर सायास करा अथवा न करा, ती प्राप्त होणारच आहे. पण ती बरी असावी असा अट्टहास ज्या वेळेला निर्माण होतो ना, त्या वेळेला मग हे सगळे सायास आणि त्या वेळेला खरा प्रपंच सुरू होतो. हा म्हणजे बरं असावं, ती बरी असावी, म्हणजे ती बरी असावी हे लक्षात येतं ना. सगळा संसार इथे सुरू होतो. ती असावी याच्यापेक्षा ती बरी असावी असा अट्टहास आहे. म्हणून ल्यावे खावे बरे असावे सदैव हेची धरी हाव संसारी. ल्यावे खावे ही हाव नाही आहे. माणसाने कपडे परिधान करावेत आणि त्याच्या पोटाला मिळावं ही हाव नाहीये त्याला. अरे माणूस आहे म्हणल्यानंतर अन्न लागतं, अन्न वस्त्र निवारा मूलभूत गरजा आहेत माणसाच्या. एखादा म्हणेल आम्हाला अन्नाची गरज नाही, वेडा आहे तो. पारमार्थिक असला तरी वेडा आहे. अन्न ठीक आहे, खावं लागणार आहे. शरीर निर्वाहापुरते अन्न आच्छादन, आश्रमाशी स्थान, कोपी गुहा, तुकाराम महाराज बोलतातच आहेत. शरीराचा निर्वाह होण्याकरता अन्नाची गरज आहेच आहे आणि ते सेवन केलं पाहिजे, चांगलं सेवन केलं पाहिजे. वाईट कशा करता खावं? पण जे मिळतं त्याच्यामध्ये समाधान असण्यापेक्षा ते बरे असावे असा अट्टहास सुरू झाला की मग प्रपंचासक्ती त्याला मानता येतं. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज हे सांगतात की बाबा तू सायास करीसी प्रपंच दिननिसी, हरिसी न भजसी कोवण्या गुणे. तू असं का करतोस? तुला फक्त भगवंताचं भजन नामस्मरण इतकं सोपं आहे. प्रपंच अवघड, आता त्याचा सरळ अर्थ, प्रपंच अवघड असताना कष्टानं पूर्ण करण्याचा प्रयत्न चालू आहे, पण नामस्मरण सोपं असताना तुला ते करावं वाटत नाही. हे केवढं आश्चर्य आहे. काहीच करायचं नाही आम्हाला, आम्हाला हातातलं काम टाकून नामस्मरण करण्याची गरज नाही. प्रपंच करताना हातातलं काम टाकून जावं लागतं आपल्याला. एखादा मनुष्य नोकरी करतोय, घरी अडचण निर्माण झाली, काम टाकून घरी यावं लागतं. एखादा मनुष्य लग्न कार्यात गेलेला आहे, ऑफिसमधून फोन आला, ताबडतोब या, लग्न टाकून त्याला जावं लागतं. स्वतःचं असलं तरी अलीकडच्या काळात टाकून त्याला जावं लागतं. नातेवाईकांचं लग्न टाकून त्याला ऑफिसमध्ये जावं लागतं. हे टाकून करावं लागतं. आम्ही पोळ्या करतो तरी आम्हाला रामकृष्ण हरी म्हणता येतं ना, टाकून करायचं कारण नाही ना. आम्ही सहज बसलो टीव्ही बघतो तरी आम्हाला रामकृष्ण हरी म्हणता येतं ना, हरिहरी म्हणता येतं ना, आम्हाला नामस्मरण करता येतं ना. ही आवश्यकता नाही आहे. हा,
नामस्मरण करताना आमच्या चित्ताची एक आलंबनात्मकता झाली पाहिजे, ही गोष्ट 100% खरी आहे. ती पटकन होत नाही ही गोष्ट नक्की आहे. पण तरीही ते सातत्यानं करत राहिल्याशिवाय ते होणार नाही, हेही तेवढंच खरं आहे. नामस्मरणात मन लागत नाही, काय करू? नामस्मरणच कर. कारण नामस्मरण हे सगळ्यावरचं एकमेव औषध आहे कलियुगातलं. असं होत नाही, काय करू? नामस्मरण कर. साधनेत मन लागत नाही, काय करू? नामस्मरण कर. एक नाम घेताना दुसरंच आठवतं तरी नामस्मरणच कर. असे अनेक प्रश्न असतात. अनेकांना ही समस्या उद्भवू शकते. मनच लागत नाही, बसणंच होत नाही, करणंच होत नाही. हे होतच नसतं. करावं म्हणून केलं असं परमार्थात तरी शक्य होत नाही. मग काय करायचंय? काही करू नको. जे सायास तू प्रपंचा करता करतो आहेस ते सायास तुला परमार्थात करण्याची गरज नाही. परमार्थात प्रपंच करता करताही तुला नामस्मरण करता येईल. देवाने व्यवस्था करून दिली आहे. आपल्याला काय आहे? एक प्रपंच आहे, एक परमार्थ आहे. आता मी जर आपल्याला विचारलं आपल्याला प्रपंच करायचा आहे का परमार्थ करायचा आहे, तर तुम्ही काय उत्तर द्याल? मी थांबतो रात्रभर. काय उत्तर देऊ आपण? बर, तो प्रपंच करा. प्रपंच करायचा आहे तर हरिपाठाच्या प्रवचनाला कशाला आलाय? बर, नाही आम्हाला परमार्थ का? बर, परमार्थ करायचा आहे. प्रवचन झाल्यावर कुठे जाणार आहे? मग ह्याचं उत्तर काय? याचं उत्तर एवढंच आहे की आम्हाला दोन्ही थोडं थोडं करायचंच आहे. सगळ्यांच्या मनातलं उत्तर इतकंच आहे, आम्हाला दोन्ही करायचं. पण दोन्ही एक समयावच्छेदाने होईल का? तुकाराम महाराजांनी म्हटलंय, प्रपंच परमार्थ संपादीन दोन्ही एकही निदानी नये त्यासी. दोन्ही पेवावरी ठेवू जाता हात, होई अपघात शरीराचा. तुका म्हणे त्यासी दोहीकडे धक्का, शेवटी तो नरका माझी पडे. हे तुकाराम महाराजांचं विधान आहे. आम्हाला दोन्ही करायचंय. दोन्ही एकत्रित होईल का? होणार नाही. मग काय केलं? याच्याकरता देवानी व्यवस्था करून दिली आपल्याला. काय केलं? आम्हाला प्रपंचन परमार्थ दोन्ही करायचं आहे ना. मग एक काम करा, देवाने आपल्याला व्यवस्था करून दिली. देवाने आपल्याला शरीर दिलं आणि शरीराबरोबर मन दिलं. आम्हाला दोन्ही करायचंय ना. प्रपंच करण्याकरता शरीर लावून द्या, परमार्थ करण्याकरता मन लावून द्या. संपलं. आहे काय त्याच्यामध्ये? मन गोविंदी देह काम करीवो. मन गोविंदामध्ये देह काम करतच राहणार आहे. मला सांगा, कोणत्या संतांनी भक्ती करताना हातातलं काम सोडल्याचं उदाहरण आहे? दाखवा. गोरोबा काकांनी मडकं बनवणं बंद केलं होतं का? नरहरी सोनार महाराजांनी आपलं सोन्याचं दुकान बंद करून मंदिरात जाऊन बसले का? उच नीच काही नेणे भगवंत. सगळा अभंग बघा आपण तुकाराम महाराजांचा. सज्जन कसाही मांस विकत असत, पण भक्त होते की नाही? त्यांनी मांस विकणं बंद केलं का? भगवत दर्शनानंतरही त्यांची ही वृत्ती चालूच होती. काही बिघडलं नव्हतं. मोठ्या मोठ्या पदावर होते. नाथ महाराज जहागीरदार होते, इतके मोठे होते. अजून काय पाहिजे? किती अजून काय पाहिजे? जहागीरदार होते तरी तसंच. कोणत्याही संतांचं जीवनचरित्र आपण पहा, त्याने आपलं हातातलं कार्य टाकून भक्ती केली अशी उदाहरणं आपल्याला दिसत नाहीत. अशी उदाहरणं आपल्याला दिसत नाहीत. जे काम चालू आहे ते चालू आहे. कारण का? मन गोविंदी देह काम करीव. काम करणारा देह आहे, ते त्याला तिकडं सोपवून द्यायचं आहे. देह करणारच आहे, कारण प्रारब्ध जोपर्यंत आहे तोपर्यंत देह राहील, आणि प्रारब्ध जोपर्यंत आहे तोपर्यंत तो प्रपंच राहील. प्रारब्धाचा संबंध प्रपंचाशी आहे आणि प्रारब्धाचा संबंध देहाशी आहे. प्रारब्ध संपलं त्या जन्मातला प्रपंचही संपतो, आणि प्रारब्ध संपलं त्या जन्मातला देहही संपतो. म्हणून प्रारब्ध या एकाच तत्वाच्या आधारानं जिथं त्या दोघांची एकवाक्यता येते त्या दोघांची संगती लावून द्या. मनाचा संबंध प्रारब्धाशी नाही आहे, कारण परमार्थ प्रारब्धाने होत नाही. कारण परमार्थ वस्तुतंत्र आहे, तो पुरुष तंत्र नाही आहे. प्रपंच हा पुरुष तंत्र आहे. तुमचा प्रपंच वेगळा, माझा प्रपंच वेगळा. तुमच्या प्रपंचामध्ये तुम्हाला जे अनुकूल वाटतं ते मला वाटावंच असा नियम नाही आहे. तुमच्या घरी जी भाजी केली जाते तीच माझ्या घरी केली जावी असा नियम नाही आहे. असं होत नाही. प्रत्येकाचा प्रपंच वेगळा आहे.
कारण प्रपंच हा पुरुषतंत्राने चालतो. पण ज्ञान म्हणा, भक्ती म्हणा, हे पुरुषतंत्र नसतं. प्रत्येक पुरुषाला वेगळं. मला सांगा, नरहरी सोनारांचं दुकान वेगळं, गोरोबा काकांचं मडक्याची निर्मिती करण्याची वृत्ती वेगळी. या दोघांच्याही वृत्ती वेगळ्या आहेत. एक सोनार आहेत, एक कुंभार आहेत. या दोघांचाही प्रपंच मडकं बनवणं आणि दागिने बनवणं अशाच वृत्तीने चालू राहिला. यांना दागिने बनवावे वाटले नाहीत, यांना मडकी बनवावी वाटली नाहीत. पण तरीही या दोघांना जो देव दिसला तो एक होता की वेगळे होते? तो मात्र एकच होता. तिथं वस्तुतंत्रता आहे, पुरुषतंत्रता नाहीये. प्रपंच पुरुषतंत्राने चालतो. चार माणसं बाहेर पडली. चौघांनाही एका दोरीवर 4 भ्रम झाले. होतील की नाही? चौघांना एकच भ्रम होईल का? कुणाला वाटलं दोरीवर साप आहे, कुणाला वाटलं अरे नाही कुणाच्या तरी कमरेचा पट्टा पडलेला आहे, बेल्ट पडलेला आहे, पट्टा कळत नाही, बेल्ट पडलेला आहे. तिसऱ्याला वाटलं अरे नाही ही तर जमीन दुभंगली आहे. आणि चौथ्याला वाटलं काही नाही रे, पाण्याची रेषा आहे, कुणीतरी पाणी भरायला जाताना वेडीवाकडी रेषा पडलेली आहे, ही जलरेषा आहे. एक जण म्हणतो जलरेषा आहे, एक जण म्हणतो जमीन दुभंगलेली आहे, एक जण म्हणतो बाबा हे कमरेचं काही तो हे बेल्ट पडलेला आहे, आणि एक जण म्हणतो साप आहे दोरीवर. चौघांना 4 भ्रम होतील की नाही? होतील. कारण का? कारण हे चौघे वेगळे आहेत. या चौघांची बुद्धी वेगळी आहे, या चौघांना झालेलं दर्शन वेगळं आहे. म्हणून चौघांना 4 स्वतंत्र भ्रम होतील. आणि तेवढ्यात कुणीतरी दिवा वगैरे घेऊन आलं, त्या वेळेला त्या चौघांनाही दोरीचं जे ज्ञान झालं ते एक होईल का 4 वेगवेगळी ज्ञान होतील? चौघांना दोरीचं ज्ञान होताना एक होतं. कारण ज्ञान हे वस्तुतंत्रानं राहतं, पुरुषतंत्राने राहत नाही. मला काय वाटतं याच्यावर ज्ञान राहत नाही. ज्ञान काय आहे हे मला समजावून घ्यावं लागतं. ज्ञान म्हणजे परमार्थ वस्तुतंत्र आहे, पुरुषतंत्र नाही आहे. चौघांना 4 वेगळे भ्रम होऊ शकतात, पण चौघांना एका वस्तूची 4 स्वतंत्र यथार्थ ज्ञान होऊ शकत नाही. चौघांना परमात्मा कळेल तर एकच कळेल. चौघांचा प्रपंच वेगळाच राहील, त्यांचा एकच प्रपंच असूच शकणार. त्यामुळे जे वेगवेगळं आहे त्याच्याकरता वेगवेगळा मिळणारा देह देऊन टाका, आणि जे एक आहे त्याच्याकरता एकरूप होणारं मन पहा. परमात्म्याशी एकरूप होणारं मन आहे. मन हे राम झाले, मन हे राम झाले, लक्षात ठेवा. आणि याच्याकरता म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, सायास करीसी प्रपंच दिननिशी, हरिसी न भजसी कवण्या गुणे. मग याच्याकरता काय केलं पाहिजे? काही नाही, एकच कर. ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे, तुटेल धरणे प्रपंचाचे. कारण प्रपंच हा धरणं धरूनच बसलेला असतो. आता धरणं धरण्याचेच दिवस आहेत. धरणं पाहिजे. धरणं या शब्दाचा अर्थ आहे हट्ट, आग्रह. प्रपंचाचा आग्रह असतो. प्रपंच हट्टी आहे, तो असा सहज दूर केल्याने निवृत्त होत नाही. हट्टी आहे प्रपंच. जा असं म्हणल्याने प्रपंच जात नाही, ये असं म्हणल्याने प्रपंच सुखाचा होत नाही. त्याच्याकरता वेगळंच करावं लागतं. प्रपंच आम्हाला सोडत नाही, आम्ही प्रपंचाला सोडू शकत नाही, ही आमची अडचण आहे. ज्या वेळेला प्रपंचाला आम्हाला धरणं योग्य नव्हतं त्यावेळेला आम्ही धरलं. ते एक गंमत सांगतात ना, काय झालं, एका गावामध्ये नदीला पूर आला, खूप जोराचा पूर आला, पाणी गावात पसरलं. आता ते मागून खूप पाऊस झाला त्या काळामध्ये, मागून ते पूर पाणी वाहत आलं. मग कुणाची घरं, कुणाचं काय काय खूप नुकसान झालं, लोकांना त्याचा त्रास झाला. आणि मग गावातल्या घरात पाणी गेल्यामुळे गावातल्या घरातली ती भांडी, कुणाचं काही, कुणाचे कपडे, कुणाचे ट्रंक, त्याच्यामध्ये दागिने, पैसे असं वाहत यायला लागलं. मग ते वाहत येताना पुढच्या गावातली जी मंडळी असतात ती मागून काय वाहत येतं याच्यावर लक्ष ठेवतं. दमा मिरासदारांची फार सुंदर कथा आहे या विषयावर, असू द्या. ते मागून काय ते गावातले लोक बघत होते. एका गावामध्ये असं एका माणसाला असं दिसलं की कुणाचं तरी प्रपंच वाहत चाललाय, त्याच्यामध्ये काळं घोंगडं वाहत जाताना त्याने बघितलं. बघितल्यानंतर त्याला वाटलं आता हे घोंगडं मिळवावं.
काहीतरी वस्त्र आहे, कुणाचं तरी असेल, त्याने ते घोंगडं पकडावं, म्हणजे त्याला धरावं, आणावं या उद्देशानं तो त्याने त्या पुरामध्ये उडी मारली आणि पोहत 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 तिथपर्यंत गेला आणि ते घोंगडं पकडलं. ते वाहत जाणारं घोंगडं पकडलं आणि पकडल्यावर त्याच्या लक्षात आलं हे घोंगडं नाहीये, हे अस्वल आहे. आता ते अस्वलही प्रवाहात होतं, ते अस्वलही प्रवाहामध्ये होतं. ते प्रवाहामध्ये असणारं अस्वल, त्यालाही त्या पाण्याच्या प्रवाहामुळे कुणाचा आधार मिळत नव्हता. यांनी पकडल्यावर अस्वलाला वाटलं आपल्याला आधार मिळाला म्हणून अस्वलानेच त्याला पकडलं. पकडल्यानंतर मग आता ह्याच्या लक्षात आलं की अरे हे घोंगडं नाहीये, हे अस्वल आहे. मग तो त्याच्यातून सुटण्याचा प्रयत्न करायला लागला. ते अस्वल त्याला पकडायला लागलं, बुडवायला लागलं. ते किनाऱ्यावर उभे असणारे लोक जे होते ते म्हणायला लागले अरे घोंगडं सोडून दे, सोडून दे, लवकर सोडून दे तर तुझा जीव वाचेल. हा तिथून म्हणाला मी त्याला सोडायला तयार आहे, आता ते मला सोडत नाहीये. आमचं संसाराचं असंच झालंय. आम्हाला लांबून तो सुखकारक वाटतो म्हणून आम्ही त्याला पकडण्याचा प्रयत्न करतो आणि आम्ही त्याच्या जवळ गेल्यानंतर ते आम्हाला, तो संसार आम्हाला असा पकडतो की आता आम्ही सुटायचा प्रयत्न केला तरी तो आम्हाला सोडत नाही, तो आम्हाला सोडायला तयार नाही. ही अडचण अशी झाली. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात संसारात राहून संसार सोडायचा असेल तर एकच उपाय, ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे, याच्याशिवाय दुसरा मार्ग नाही. नामस्मरण करणे हा एकमेव उपाय आहे. तो नामस्मरण, ते नामस्मरण जर तू करशील तर तुला हा संसाराचं धरणं तोडता येईल. जो संसारामध्ये जे सायास करावे लागतात ते सायासही तुला करण्याची गरज पडणार नाही. असा हरिजप तू कर, हे सांगण्यामध्ये तात्पर्य आहे. आणि असं सांगण्याकरता ज्ञानेश्वर महाराज तो हरिजप जर तुला करायचा असेल तर त्या जपाचं स्वरूप काय असलं पाहिजे हे सांगतात. त्या नामस्मरणाच्या मुळाशी अंतःकरणामध्ये भगवंतावर नितांत प्रेम असणं आवश्यक आहे, अंतःकरणामध्ये भाव असणं आवश्यक आहे. तो भाव अंतःकरणामध्ये ठेवून असा हरिजप जर आम्ही करू तरच प्रपंचाची दुःखरूपता ही आमच्या जीवनातून निवृत्त होईल. जो प्रपंच आम्हाला दुःखकारक वाटतो तोच प्रपंच आम्हाला सुखकारक वाटायला लागेल. अवघ्याची त्रैलोक्य आनंदाचे आता होईल, होणार नाही असं नाही, पण त्याच्याकरता ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे याच्या व्यतिरिक्त अन्य साधनांमध्ये आपल्याला शिणायचं कारण नाही, अन्य साधनांमध्ये प्रवृत्त व्हायचं कारण नाही. भगवंताचं नामस्मरण हेच ते प्रेमाने भावानं आपण केलं पाहिजे. त्या भावातून, त्या भक्तीतून प्राप्त होणारा मोक्ष हे आमच्या जीवनाचं अंतिम गंतव्य नाही हे लक्षात ठेवून त्या मोक्षाच्याही पुढं असणारी जी साध्यरूप भक्ती आहे ती भक्ती प्राप्त करून घेणं हे आमच्या जीवनाचं अंतिम लक्ष्य आहे हे डोळ्यासमोर ठेवून त्या दृष्टीने तो हरिजप आपण केला पाहिजे. आम्ही हरिसी न भजसी कवण्या गुणे असं ज्ञानेश्वर महाराज जे म्हणतात ते आपल्याला जो विचारलेला प्रश्न आहे तो आपल्याला त्या संसारातून बाहेर काढण्याकरता, आणि बाहेर काढणं याचा अर्थ संसाराचा त्याग करणं असा होत नाही. कारण संसाराचा त्याग जीवाकडून कधी होतच नाही. जीव आहे म्हणजे संसार आहेच आहे, आणि त्यागल्याने जातो तो संसार नसतोच, हे लक्षात घ्या. मी सोडून दिला म्हणून संसार संपला असं होत नाही. सोडून दिलेल्यांचे संसार पुष्कळ मोठे होतात, होत नाहीत असं नाही, पुष्कळ मोठे होतात. ते संसार सोडून जातात परंतु ते होतच. नाथ महाराजांचं वचन आहे संसार सांडोनी वना गेला, वनी वनिता चिंतू लागला. असं नाथ महाराजांचं वचनच आहे. असं होतं बऱ्याच वेळेला. एका माणसाने संसाराचा त्याग केला, नको हा संसार, पुरेपुरे हा संसार असं त्याला वाटलं. ठीक आहे, सोडून कुठेतरी अरण्यामध्ये गेला, तप करायला लागला, जप करायला लागला, झाडाखाली बसायला लागला, थंडी पाऊस सहन करायला लागला, प्रवृत्त झाला. तिथून जाणारे येणारे लोक नेहमी बघायचे, अरे हा माणूस नित्य इथं बसतो, साधना करतो, कोणीतरी महात्मा असला पाहिजे. मग कोणी दर्शन घ्यायचं, कोणी काही, कोणी पाया पडायचं, हा कुणाशी बोलायचा नाही, काही नाही. पावसाळ्याचे दिवस आले, त्या लोकांना असं वाटलं की महात्मा आपल्या गावाबाहेर येऊन राहिला, हा नुसताच झाडाखाली बसतो, पावसाने भिजेल, त्याला ताप वगैरे येईल, काही सर्दी होईल, त्याच्या साधनेत विघ्न येईल, मग काय करावं, मग आपण त्याला झोपडी बांधून देऊ.
म्हणून गावातल्या लोकांनी त्याला झोपडी बांधून दिली. तो झोपडीमध्ये राहायला लागला. झोपडीमध्ये राहायला लागल्यानंतर हळूहळू आता झोपडी आली म्हणजे काही फक्त 4 भिंती थोड्याच येतात. मग तो त्या झोपडीत राहायचा, कपडे वगैरे वाळत टाकायचा. झालं असं की तो तिथं राहायला लागल्यामुळं माणूस आला की उंदीर येतात. मग ते त्याचे कपडे, त्याचं उपरणं, त्याच्या छाट्या, त्याच्या लंगोट्या ते उंदीर कुरतडायला लागले. मग त्या माणसाने गावातल्या लोकांना सांगितलं, तुम्ही कशाला हे सगळं मला करून दिलं? बाहेर होतो तो सुखाचा होतो, ते आता उंदीर येऊन मला त्रास. गावातल्या लोकांनी सांगितलं, मग त्याच्यात एवढी अडचण काय? उंदीर झालेत ना, म्हणून गावातल्या लोकांनी एक मांजर आणून दिलं. ते मांजर तिथे येऊन राहिले. मांजर आल्यानंतर मग आता त्याला असं वाटलं की अरे आता हे मांजर आलं म्हणल्यानंतर ते मांजर उंदीर खाईल, किती खाईल? 2-4 उंदीर होते, ते खाऊन संपवले. आता तिथे मांजर आहे हे कळल्यावर उंदीरही येईन असे झाले. मग ते मांजर उपाशी राहायला लागलं. मग ते म्याव म्याव करत इकडं तिकडं भुके पोटी फिरायला लागलं. त्या म्याव म्याव आवाजानं याच्या मग त्यांनी सांगितलं, अरे हे पिढा कशाला इथं आणून ठेवली मांजरीचे? ते सारखं ओरडतं, त्याला भुकेला काहीच नाही खायला. मग या लोकांनी रोज 1 लिटर दूध आणून द्यायला सुरुवात. मग आता मांजर किती लिटर दूध पिईल? बरं, उरलेलं दूध नासायला लागलं, त्याचा वास यायला लागला. याच्या साधनेत पुन्हा विघ्न यायला. मग त्याने सांगितलं, अरे दुधाची व्यवस्था. मग गावातल्या लोकांनी सांगितलं, आम्ही एक बाई आणून ठेवतो, ती दूध तापवेल, विरजण लावेल, साय काढेल, ते घुसळण करेल, त्याच्यातून लोणी काढेल, तुम्हाला तूप काढून देईल. मग ती बाई, आता पुढचं सांगूच काय, वेळ संपली ना आपली. मला सांगायचंय असं की या मुद्दा एवढाच असा, एका लंगोटीने पाळणे हलवले. तो काय सांगू मी आपल्याला? असं होतं ना, असं होतं. म्हणजे असं मी टाकून दिला म्हणजे संसार संपला असं नाही. कारण संसार हा माणसाच्या शरीरात नसतो, संसार माणसाच्या मनात असतो. त्यामुळे संसारातून मन काढणं, शरीर काढणं हे शक्य नाही आहे. मन काढणं म्हणजे काय? काही झालं तरी मनाला काही वाटव, मुलाला काही झालं मला काही वाटत नाही, मी मन काढले, असा त्याचा अर्थ नाही आहे. असा त्याचा अर्थ नाही. असं होत नाही केल्याने. याच्याने लोक आपल्याला वेडं समजतील. याला पारमार्थिक समजत नाहीत आणि परमार्थाची ही अपेक्षाही नाही आहे. अरे ज्ञानेश्वर महाराज ताटी लावून बसले तर मुक्ताबाईंनी विनंती केली, आणि आपली काय कथा आहे? त्यांना दुःख झालं तर मुक्ताबाईंना वाटलं यांनी बाहेर यावं म्हणून. भावाला काही त्रास होत असेल तर बहीण धावून येते, मुलाला त्रास होत असेल तर धावून जाणं आपलं कर्तव्य नाही काय? आपली प्रापंचिक कर्तव्य. मग मन काढून घेणं याचा अर्थ काय आहे? आता ह्याच्याकरता स्वतंत्र प्रवचन आहेत, वेळ संपली माझी. याचा अर्थ असा आहे की विरक्ती अंतःकरणामध्ये निर्माण होणं, वैराग्य अंतःकरणामध्ये निर्माण होणं, याचा अर्थ विषयाचा द्वेष करणं नसतं. वैराग्य निर्माण होणं म्हणजे विषयाबद्दल अनासक्त होणं आहे, त्याची आसक्ती कमी करणं आहे, त्याच्याबद्दलची आत्मत्व भावना कमी करणं आहे. आणि ती एकदम कमी होत नाही, ती साधनेने हळूहळू हळूहळू कमी होत जाते आणि अंततोगत्वा ती आत्मत्व भावना परमात्म चरणावर ठेवावी लागते. ही सगळी प्रक्रिया आहे. आणि हे कशानं घडतं? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, काहीच करायचं कारण नाही, हरिजप करणे एवढं एकच त्याला माध्यम आहे. भगवंताचं नामस्मरण करत राहणे, याच्यानं भगवान आपल्यावर, अरे वैराग्य सिद्धी देई जे पसायतया, हे ज्ञानेश्वर महाराज, तुम्ही कर्म करत राहा, त्या कर्माचा परिणाम हाच होईल. जया सर्वात्मका ईश्वरा, स्वकर्म कुसुमांची वीरा, पूजा केली होय अपारा तोषा लागी, 18व्या अध्यायामध्ये. मग रिजलेनी आत्मराजे, त्या काय होतं त्याच्याने? वैराग्य सिद्धी देई जे पसायतया. तर आम्ही सत्कर्म करत राहिलो, भगवत चरणी समर्पित करत राहिलो, अनासक्त मनानं निष्काम भावनेने कर्माचरण करत राहिलो, परिणाम काय होतो? अशी पूजा, हे कर्म, हीच त्या सर्वात्मक ईश्वराची कुसुमानी. कर्म ही कुसुम आहेत, फुलं आहेत, आणि आपलीच कर्म ही फुलं असतात. काय असतं? दुसऱ्याच्या फुलांनी केलेली पूजा ही देवाला पावतच नाही. बहुतेकांच्या सकाळी फिरायला जाण्याचं रहस्यच मी उघडं करतो. म्हणजे मी बघितलेलं, मी तिकडचं पुण्यातलं सांगतोय, इथलं नाही. माणसं सकाळी फिरायला जातात, दुसऱ्या करता पूजेला फुलही ठेवत नाहीत, नशीब झाड आणत नाही. असं नाही चालत. आपलीच कर्म ही फुलं होतात. स्वकर्म कुसुमांची वीरा, स्वकर्म कुसुम असा अलंकार वापरलाय ज्ञानेश्वर महाराजांनी. रूपक अलंकार आहे हा. रूपक
स्वकर्म हीच कुसुम. उपमेय आणि उपमानाचं अभेद जिथं सांगितला जातो त्याला रूपक अलंकार असं म्हणतात. अलंकारामध्ये दृष्टांत अलंकार वेगळा, उत्प्रेक्षा वेगळी, उपमा वेगळी, रूपक वेगळं. तद्रूपकम अभेदोय उपमान उपमेय यो हो, हे रूपकाचं लक्षण आहे काव्य प्रकाशामध्ये. उपमान आणि उपमेयाचा कुसुम म्हणजे कर्म हेच कुसुम, कर्म रूपी कुसुम नाही, कर्म हीच फुलं. त्या कुसुमाने आपण सर्वात्मक ईश्वराची पूजा करायची असते. त्याच्याने काय मिळतं? तो परमात्मा प्रसन्न होतो. स्वकर्माने केलेल्या कर्म कुठे करावी लागतात? प्रपंचात करावी लागतात. आमच्या स्वकर्माने, आमच्या कर्तव्य कर्माने आम्ही जो प्रपंच भगवंताची पूजा आहे या भावनेने करू, त्यावेळेला तो परमात्मा प्रसन्न होतो. आणि प्रसाद म्हणून काय देतो? वैराग्य सिद्धी देई जे पसाय तया. पसाय म्हणजे प्रसाद. तो प्रसाद म्हणून काय देतो? आम्हाला वैराग्य सिद्धी देतो. म्हणजे आम्हाला वैराग्य देतो की ज्या स्वकर्माने आम्ही जी भगवंताची पूजा करू त्या पूजेने आम्हाला वैराग्य प्राप्त होईल. वैराग्य प्राप्त झालं की आमचं मन प्रपंचातून बाहेर निघेल. मग त्याच्याकरता काय करावं लागेल? काही नाही, आम्हाला आमची जी कर्म प्राप्त झालेली आहे ती कर्म प्रामाणिकपणाने करत राहणं एवढंच आमच्या हातात आहे. तीच भगवंताची पूजा आहे. मग ती कर्म फल देणार नाहीत का? देतील. मग त्यांनी देऊ नये ह्याच्याकरता काय करावं? ती कर्म करता करता ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे, हे त्याचं उत्तर. ती कर्म करता करता आम्हाला नामस्मरण करायचंय. कर्म तीच करायची आहेत, प्रपंचातलीच कर्म करायची आहेत, पण दोन भावना त्याच्यामध्ये ठेवायच्या आहेत. आम्ही केलेली ही कर्म भगवंताची पूजा आहे आणि दुसरी भावना त्या कर्माला नामाची जोड असली पाहिजे. नामयुक्त कर्म ही भगवंताची पूजा म्हणून करणं, याला प्रपंचातून तुटेल धरणे प्रपंचाचे असं आपल्याला म्हणता येतं. तसं प्रपंचाचं धरणं आपलं तुटावं याच्याकरता ते नामस्मरण करावं हे ज्ञानेश्वर महाराज सांगतात. त्याला अनुसरून आपण काय केलं पाहिजे? ज्ञानेश्वर महाराज सांगतात दुसरं काहीच करू नका, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. आपण मुखानं हरी हरी म्हटलं पाहिजे, भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. हा याच्यातला अंततोगत्वा उपदेश आहे. तो उपदेश ग्रहण करून आपण त्या दृष्टीनं प्रवृत्त व्हावं. आज ऐकलं उद्या असं झालं असं होणार नाही, ही वस्तुस्थिती आहे. पण निदान त्या विचारामध्ये तरी आपली प्रवृत्ती वाढली पाहिजे. विचाराची प्रवृत्ती तीव्र तीव्र होत गेली की तोच विचार कर्मरूपानं आपल्या जीवनामध्ये प्रकट होत असतो. कर्माच्या प्राकट्याकरता विचाराची तीव्रता ही फार आवश्यक असते. कर्माच्या प्राकट्याकरता म्हणजे अजून एक शब्द घालतो त्याच्यात लक्षणे करता म्हणून, कर्माच्या सहज प्राकट्याकरता, कर्माच्या विनासायास अभिव्यक्ती करता विचाराची तीव्रता ही फार आवश्यक असते. विचार तीव्र होत जाणं महत्त्वाचं आहे आणि त्याची तीव्रता ही विचाराच्या चिंतनाच्या सातत्याने होते. तसं सातत्याने आपण याचा विचार करावा, हरिपाठाचा विचार करावा, याचं पुन्हा पुन्हा मनन करावं. म्हणजे मग त्याच्यातून ज्ञानेश्वर महाराज ही कृपा आपल्यावर करतील. त्यांनी ती करावी अशी प्रार्थना ज्ञानेश्वर महाराज आदी संतांच्या चरणी करतो. 3 दिवसापासून परवा, काल आणि आज आपण या अभंगाचा विचार करतो. यथामती मला जसा भाव या अभंगाचा उमगला तसा आपल्या पुढे ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. अर्थात याच्यात जर न्यूनत्व असेल तर तो माझ्या बुद्धीचा दोष आहे आणि याच्यात जर काही आवडलं असेल तर ती ज्ञानोबारायांच्या शब्दाची, अक्षराची कृपा आहे असं आपण समजलं पाहिजे. तशी ज्ञानेश्वर महाराजांची कृपा तुमच्या आमच्यावर व्हावी एवढीच प्रार्थना त्यांच्या चरणी करतो. अर्थात चौधरी परिवाराला धन्यवाद द्यावेत. मी नेहमी सांगतो की इतके अनौपचारिक किंवा इतके औपचारिक असे आमचे संबंध कधीही नव्हते. आमचं अकृत्रिम प्रेम एकमेकांचं एकमेकांवर आहे. त्यामुळे अशा पद्धतीने त्यांचा नामनिर्देश करण्यामध्ये जर त्यांना वाईट वाटत असेल तर मी तो नामनिर्देश करत नाही, कारण माझं करून झाला आहे. पण मी मागेही बोललो होतो आपल्याला, माझी अवस्था वेगळी आहे. म्हणजे मी जे धन्यवाद देतो परिवाराला ते माझ्या वतीनं देत नाही, ते श्रोत्यांच्या वतीनं देतो आहे, आपल्या श्रोत्यांच्या वतीनं. आणि श्रोत्यांचे जे धन्यवाद मी मानणार आहे ते चौधरी परिवाराचा एक सदस्य म्हणून. म्हणजे मी दोन्हीकडे ते आम्ही लहानपणी ते वटवाघळाचा खेळ खेळायचो. दोन्हीकडे असतो तो, इकडे प्राणीमध्ये मोडतो, पक्षामध्येही मोडतो. तसं ते हा आहे. मी दोन्हीकडे म्हणजे श्रोत्यांचे आभार मानताना मी चौधरी परिवाराचा सदस्य आहे,
पण चौधरी परिवाराला देताना मी श्रोत्यांचं एक अभिन्न अंग आहे असं मानून मी त्यांना धन्यवाद देतो. अर्थात आपल्या सर्वांच्याही प्रति मी कृतज्ञ आहे. आपणही मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात. खरं तर आपला कालावधी थोडासा अलीकडचा असतो. यावर्षीचं प्रवचनमाला थोडीशी पुढे गेली, मार्चमध्ये आली आहे, पण काही कारणं त्याला असली तरीसुद्धा आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात. खूप प्रेमाने, खूप ज्ञानेश्वर महाराजांप्रती असलेल्या श्रद्धेने उपस्थित राहिलात. त्याबद्दल आपल्या सर्वांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करतो. कारण 2 तास बसून राहणं, ऐकत राहणं हे वाटतं तेवढं सोपं राहिलं नाही. कारण खूप ते अवघड आहे. आणि खरं म्हणजे ही वेळ सगळ्यांकरताच खूप महत्त्वाची असते. घरामध्ये कामं असतात, स्वयंपाक असतो रात्रीचा, कुणाला कार्यक्रम असतात, अन्य कार्यक्रमांना जावं लागतं. आणि सगळ्यात मोठी अडचण ही आहे की सगळ्या महत्त्वाच्या सिरियल्स या वेळेला ते सोडून हरिपाठासारख्या विषयाला येणं म्हणजे निश्चितच आपलं कौतुक करावं तेवढं थोडं आहे असं म्हणायला हरकत नाही. आपल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. पुन्हा आपल्याला धन्यवाद देतो. आणि असंच प्रेम आपलं माझ्या या चौधरी परिवारावर आणि माझ्यावर आणि अर्थातच ज्ञानोबारायांच्या अक्षरावर, शब्दावर अबाधित राहावं अशी प्रार्थना आपल्या सगळ्यांना करतो. आणि माझा वाक्विस्तार सीमित करतो. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठला 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 विठ्ठला.